तर मित्रांनो, तर मी आज तुम्हाला एक भाजी दाखवणार आहे बरं का. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि ही भाजी कोण खाल्ली आहे ते पण सांगा. तसं तर भाजी शेतामध्ये रब्बीच्या टायमिंगलाच ही गवसती म्हणजे सापडती, शोधत नाही आणि ती रब्बीच्याच टायमाला उगवती. जसं की आपल्या शेतामध्ये मोहरी जी पडलेली असती ती रब्बीलाच उगवती, आगोटीला कधीच मोहरी उगवत नाही मित्रांनो, हे लक्षात घ्या. कधी पण ती आपल्या रब्बीच्याच वेळेस उगवणार. तसं ही पण भाजी रब्बीच्या वेळेस जास्त करून आमच्याकडं उगवली जाते. तर मित्रांनो, चला तुम्हाला मी भाजी दाखवून घेतो आणि ही भाजी कोण खाल्ली ती कमेंट करून नक्कीच कळवा. पण ही रानभाजी बरं का, ही लागवड कोणी करीत नाही ह्या भाजीची किंवा काहीसुद्धा नाही. तर तुम्हाला मी इथं भाजी आपल्या शेतामध्ये कुठं पण असते सध्या स्थितीला, तुम्ही पण बघितली असेल. तर ही भाजी बघू शकता इथं. आता ही झाड दिसते का ही तर तुम्हाला, तर ही बघा आता लांबून असं पद्धतीचं झाड दिसतंय. ह्याला बोटातून फटं फुटलेले असतात, बारीक बारीक कोंब आलेले असतात आणि त्याला लगेच एक पोटापर्यंत व्हायच्या अगोदरच त्याला बी येतं आहे. तर मी तुम्हाला जवळून दाखवतो आता. एक अवघ्या काही मिनटामध्येच तुम्हाला मी भाजीचा संपूर्ण व्हिडिओ दाखवतो. 1-2-2.5 मिनटाच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती देतो ह्याची. तर मित्रांनो, ही भाजी जर म्हणलं तर ह्याची असे एक एक पानं काढूनसुद्धा तुम्ही भाजू शकता, जसं की आपण मेथीची भाजी करतो. परंतु असं एक एक खुडीत बसण्यापेक्षा ह्या भाजीचं डायरेक्टली असं शेंडा घ्यायचा हे ह्या पद्धतीचा आणि तुम्ही ह्याला आपली मेथीची जी भाजी करतो का त्या पद्धतीनं ह्या भाजी करून तुम्ही खाऊ शकता. आणि गावरान भाजी, गावठी भाजी आणि एकदम भारी आणि ताजी ताजी भाजी जर केली का तर एकदम असं ह्या भाजीचं एक चव म्हणजे एक अप्रतिम चव ज्याला म्हणतो ते चव ह्या भाजीमध्ये. तर तुम्ही ही बुडापर्यंत हे जी आहे का ती हे अशा पद्धतीनं ही सगळं ह्या भाजीचं खोडून घेऊन तुम्ही ही भाजी तव्यावरती भाजायची. तव्यावर भाजल्यानं थोडा वेगळा ह्या भाजीचा म्हणजे टेस्ट जी आहे ती थोडी वेगळी येते. तर ह्या पद्धतीची भाजी मित्रांनो. तर ह्या भाजीचं नाव जर म्हणलं तर ह्या भाजीला आपण आमच्या इकडं तर चिल म्हणतो. तर चिलाची भाजी असं म्हणतात आमच्याकडं. तर ही रानभाज्यामध्ये मोडली जाते मित्रांनो. जसं की गोळाची भाजी, चिलाची भाजी, राजगिऱ्याची भाजी, अशा भरपूर काय भाज्या आहेत. परंतु सध्या मी ह्या भाजीचा व्हिडिओ बनवतो आहे आणि ही भाजी बघू शकताय कसं चमकते तिची पानं. तर ही चिलाची भाजी. तर मित्रांनो, तुम्ही खाल्ली काही चिलाची भाजी ती सांगा. जसं की आपण मेथीची भाजी करतो का त्याच पद्धतीनं ही पण भाजी करायची तुम्ही. तर नक्कीच कमेंट करून सांगा तुम्ही ही भाजी खाल्ली का नाही ती. तर आम्ही तर खातो कधी कधी, जास्त करून नाहीत खात. आणि जनावरांनी जर खाल्ली का तर जनावराला पण म्हणजे चांगलं नाही तेवढं, कारण जनावराला जुलाब होणे हे ती होतं आहे जास्त खाल्ल्याने. तर माणसाला काय होत नाही मित्रांनो, कारण माणूस हा असा एक मनुष्य आहे की ज्याच्या पोटामध्ये काय पण सपावलं जातं आहे. तर असू द्या. तर ही भाजी कशी वाटली तुम्हाला आणि तुम्ही खाल्ली का नाही ते कमेंट करून नक्कीच कळवा. तर भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.